जय शिवराय मित्रांनो, आज आम्ही मुरगगड किल्ल्यावर जात आहोत। मुरगगड हा किल्ला कर्जतपासून 51 किलोमीटर, तर मुंबईपासून 97 किलोमीटर, तर वाकण फाट्यापासून 34 किलोमीटरवर हा किल्ला आहे। हा किल्ला पाली रोडवरील जांभूलपाडा या गावातून रोड आहे। येथील महाराजांचं दर्शन घेऊन पुढे आम्ही प्रवास सुरू केला। पाली तालुक्यातील भेलीव गावात गाड्या ठेवून आम्ही पुढे पायी चालत या किल्ल्याकडे गेलो। भेलीव गावातील रायगड जिल्हा परिषदेची ही शाळा। या शाळेतील शिक्षक स्वतः शाळेसाठी प्रचंड मेहनत घेतात। लिखाणाचं काम, भिंती चित्रित करण्याचं काम सुद्धा हे स्वतः शिक्षक करतात। जय शिवराय। भेलीव गावातील या शाळेच्या बाजूलाच पार्किंगसाठी पटांगण आहे। या पटांगणात आम्ही आमची गाडी पार्क केली। जय शिवराय। या भेलीव गावामध्ये आपली जेवणाची व्यवस्था होऊ शकते। जय शिवराय। जय शिवराय मित्रांनो, सुधागड पाली तालुक्यातील मुरगगड किल्ला पाहण्यासाठी आम्ही सकाळीच या किल्ल्याच्या दिशेने चालायची सुरुवात केली। जंगलातून आम्ही प्रवास करत आहोत। आज आम्हाला विशेष आनंद वाटत आहे की आज आमचे जवळचे मित्र विष्णू चौधरी आमच्यासोबत आहेत। तसेच त्यांचा मुलगा अंश चौधरीसुद्धा आमच्यासोबत आहे। जय शिवराय। दाट जंगलातून आमचा हा मावळ्यांचा तांडा चालला आहे। व्हिडिओमध्ये आपण पाहू शकाल। जय शिवराय। भेलीव गावामधील गुरेढोरे जंगलात, घनदाट अशा जंगलात ते चरण्यासाठी आलेले आहेत। हे पहा, येथे तुम्हाला ताजं दही, ताजा दूध सर्व काही मिळू शकेल। खाली गाव आहे। जय शिवराय। आणि भन्नाट आणि मोठा असा आंब्याचा झाड इथे दिसत आहे व्हिडिओमध्ये। आणि इथे कितीतरी असे आंबे आहेत। मला वाटतं मेमध्ये जर आपण आलो तर निश्चित पिकलेले आंबे आपल्याला खायला मिळतील। जय शिवराय। कणकर देशा, राकट देशा, दगडांच्या देशा, असा जो काव्यपंक्तींचा प्रत्यय तो या मुरगगडावर आल्याशिवाय राहणार नाही। हा कातलकडा पहा मुरगगडाचा। मुरगगड किल्ल्याच्या बाजूला जो गुहेतून रस्ता आहे त्या रस्त्याकडे आता आम्ही जात आहोत। जय शिवराय।
आमच्या या गुहेच्या बाजूला आमचे मावळे आधीच पोचलेले आहेत. गुहेतून आतून जाऊन ते आरपार होत आहेत. ही पहा गुहा. जय शिवराय. गुहेमध्ये बसलेले चिखल्याचे 2 शूरवीर आपण व्हिडिओमध्ये पाहू शकाल. हा जो किल्ला आहे तो म्हणजे मुरगगड किल्ला. जय शिवराय. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. अशा या मुरगगड किल्ल्यावर आल्यानंतर आम्हाला गीत गाण्याचा मोह आवरता आला नाही. या मुरगगडाच्या मधल्या भागातून मोकळी जागा असल्यामुळे वाऱ्याचा वेग प्रचंड आहे, त्यामुळं वाऱ्याची मजा घेता येते. जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो. या गडावर दुर्गवीर प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य आणि भेलीव सावे ग्रामस्थ यांनी वायर तार यांचा रोप लावल्यामुळे सर्वांना या गडावर जाताना या नालेतून चढणे एकदम सोपे होते आणि म्हणून या ग्रामस्थांचा स्वागत आणि दुर्गवीर प्रतिष्ठानचा स्वागत करण्यासाठी या नालेतून चढताना आम्ही नाशिक ढोल ताशांचा रेकॉर्ड आवाज सुरू केला. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. आज आम्ही भेलीव सावे हा जो गाव आहे तो सुधागड तालुक्यातील गाव असून या गावानजीक असलेला जो किल्ला आहे तो म्हणजे हा मुरगगड किल्ला. या मुरगगड किल्ल्याची माहिती अशी आहे की हा जो किल्ला आहे तो मध्ययुगीन दुर्ग आहे. सर्व घाटातून कोकणात उतरल्यावर सह्याद्रीच्या मुख्य रांगेखाली हा किल्ला सर्व घाटावर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचे बांधकाम केले असावे. छत्रपती शिवाजी महाराज आणि कारतलब खान यांच्या उंबरखिंडीच्या लढाईत या मुरगगडाचा उपयोग केला असावा असं सांगण्यात येत आहे. जय शिवराय. मुरगगड किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 1750 फूट तर मीटरमध्ये 1050 मीटर उंची आहे.
शिवराय मित्रांनो, गडावर आमच्या अगोदर पुण्याचे पाटील कुटुंब गेले होते. ते उतरत असताना त्यांच्यासाठी आम्ही तुतारीने त्यांचं स्वागत केलं. पाटील परिवार त्यांचा सुपुत्र आणि त्यांच्या सौभाग्यवती मागून उतरत आहेत, आपण पाहू शकता. जय शिवराय. जय शिवराय. अशा प्रकारे कातल कड्याची चढाई करून आम्ही वर आल्यानंतर आनंद व्यक्त करत आहोत. जय शिवराय. गडावर पोहोचताच आम्ही देवीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर तेथेच छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा वंदन केले. जय शिवराय. दगडामध्ये कोरलेले आणि दगडांची पायवाट अर्थात जिना अशी ही रचना असणारी जबरदस्त असे हे पाण्याचं टाकं या मुरगगड किल्ल्यावर आपणास पाहावयास मिळेल. त्याचबरोबर त्याच्या लगतच्या बाजूला दुसरे प्रचंड असे मोठे चौकोनी लांबट आकाराचे हे तुम्ही व्हिडिओमध्ये चौकोनी लांबट आकाराचे मोठे टाके व्हिडिओत पाहू शकाल. जरी ते आता रिकामे असले तरी पावसाळ्यात याची मजा काही ओरच असते. जय शिवराय. आम्हाला खूप भूक लागल्यानंतर आम्ही आमच्यासोबत आणलेले पार्लेजी ओपन केले. लहानपणापासून आम्ही पार्लेजी खातो. पार्लेजी बिस्किटांची खासियत अशी की गरिबाच्या खिशाला परवडणारा हा बिस्किट. आम्ही लहानपणापासून आमच्या काही पिढ्यासुद्धा पार्लेजी बिस्किटेच खातात. प्रत्येक किल्ल्यावर आम्ही आवडीने पार्लेजी बिस्किट पुढे नेतो आणि खातो. जय शिवराय मित्रांनो. जय शिवराय मित्रांनो. मुरगगड किल्ल्याचा इतिहास मराठा साम्राज्याच्या काळातील आहे. या किल्ल्याचा उपयोग एक लष्करी चौकी आणि टेहळणी बुरुज म्हणून केला जात होता. किल्ल्यावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत, ज्या नैसर्गिक खडकामध्ये कोरलेल्या आहेत.
2 फेब्रुवारी 1661 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी कारतलब खान, स्त्री सरदार रायबागन व 30,000 फौजेचा उंबरखिंड या ठिकाणी पराभव केला. त्यावेळी या गडाचा विशेष उपयोग केला गेला. या लढाईचे वैशिष्ट्य असे की कमी सैन्याने प्रचंड शत्रूचा गनिमी काव्याने पराभव केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः एकूण 27 महत्त्वपूर्ण लढायांमध्ये भाग घेतला होता. त्यातील उंबरखिंडीतील ही एक लढाई. जय शिवराय. आमच्या मित्राचे चिरंजीव उतरत आहेत चौधरी. घाटातून प्रवास काढत आणि कातलाच्या कोरलेल्या पायऱ्याच्या जिना उतरत ते बिनधास्तपणे उतरत आहेत. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की